क्रिकेट विश्वातील 7 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज। काल झालेल्या क्वालिफायर 1 च्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने गुजरात टायटन्सचा 92 धावांनी मोठा धुव्वा उडवत थेट IPL 2026च्या फायनलमध्ये धडक मारली आहे। RCBचा कर्णधार रजत पाटीदारने फलंदाजीचा थरार दाखवत अवघ्या 33 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 93 धावांची विस्फोटक खेळी केली। तो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला। पाटीदारच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर RCBने गुजरात विरुद्ध प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोच्च म्हणजेच 5 बाद 254 अशी डोंगरासारखी धावसंख्या उभारून नवा इतिहास रचला। गुजरात विरुद्ध 43 धावांची जलद खेळी करत किंग कोहलीने IPL 2026 मध्ये आपल्या 600 धावा पूर्ण केल्या आहेत। सलग 4 वर्ष IPL सीझनमध्ये 600हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला। 255 धावाच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला। शॉट मारताना त्याची बॅट हातातून सुटून थेट स्टंपवर आदळली। बाद फेरीत अशा प्रकारे बाद होण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे। आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात डू ऑर डाय म्हणजेच एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे। या सामन्यात पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडेल। कालचा सामना पराभूत होऊन देखील गुजरातचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही। आज होणाऱ्या हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्यातील विजेत्या संघासोबत गुजरातचा संघ 29 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये फायनलच्या तिकिटासाठी पुन्हा भिडेल।